असं म्हणेन की ह्या नोनी एन्झाईम मध्ये खरंच पंचकर्म करण्याची ताकद आहे। नोनी एन्झाईम पेशीला रिपेअर करतात, रक्ताभिसरण क्रिया चांगली होते, आपल्या पेशीमध्ये अँटीऑक्सिडंटची निर्मिती म्हणजे क्रिएट करतात। प्लस आपल्या शरीरामध्ये जी विषारी तत्व जातात ना, अन्नाच्या माध्यमातून, हवेच्या माध्यमातून, अजून बरेचसे काही प्रकार आहेत त्या माध्यमातून जातात, ते टॉक्सिन बाहेर काढण्याची गुणवत्ता फक्त नोनी एन्झाईम मध्ये। हे मी सांगतो म्हणून खरं नाही, मेडिकल सायन्सचा रिपोर्ट आहे आपल्याकडे। तसंच मी हे म्हणेन बघा, कारण रिझल्टच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर फक्त 7 तारखेला उमेश साहेब आलेले, संतराम सर, आम्ही मीटिंग घेतली तलासरीमध्ये। एक नॉर्मली 5-6 लोक होते मीटिंगमध्ये, मीटिंग घेतली, फक्त प्रेझेंट केलं नोनी, आणि त्या ठिकाणी एवढं नोनी एन्झाईम एवढं पसरले ना, फक्त लोकांना एवढंच समजलं की नोनी एन्झाईम परत चालू मार्केटला आले, परत डायरेक्ट 50 बॉटलची मागणी केली। किती साहेब? 50 बॉटलची तलासरी भागामध्ये 50 नोनी एन्झाईमची मागणी केली। पण त्यावेळी आपल्याकडे फक्त किती पडत होता? तो म्हणतो मला पाहिजे, तो म्हणतो मला पाहिजे। नोनी एन्झाईम अशा ठिकाणी आम्ही दिले नाही की ज्या ठिकाणी ज्या जोडप्याला मुलं बाळ होत नाही त्यांना नोनी एन्झाईम दिला, 6-7 महिन्यामध्ये रिझल्ट। माझे एक मित्र आहेत, तुम्हाला रिझल्ट सांगतील। राजेश परेर सरांसाठी एक टाळी वाजवा, कारण त्या व्यक्तीने असं कानाकोपऱ्यामध्ये जाऊन काम केलं। डॉक्टरना जाऊन आपली ट्रीटमेंट दिलेली आहे। ते डॉक्टर सुद्धा आपली ट्रीटमेंट वापरतात तलासरी सारख्या एरियामध्ये। कारण ह्या नोनी म्हणजे तर एवढी पॉवरफुल ताकद आहे ना की तुम्ही वापरल्यावर समजेल। एवढी ताकद आहे ना की नक्कीच 101% आपल्या पेशी पंचकर्म करण्याचं काम करतं। ज्यावेळेस तुम्ही पहिली बॉटल, दुसरी बॉटल, तिसरी बॉटल वापरले ना, बिफोर कोणता पण आजार असेल, बिफोर 3 मंथ्स 101% तुमचं पेशी रिपेअर होणार आहे। पेशी चांगल्या, ऊती चांगल्या, अवयव चांगले, आपली यंत्रणा ठीक, ओव्हरऑल आपली बॉडी सिस्टम स्ट्रॉंग राहणार। मला एक विनंती करायची की प्रत्येकाने नोनी एन्झाईमचा नक्कीच टेस्ट बघा। कंटिन्यू 3 मंथ्स जर तुम्ही जर वापरलं आणि रिझल्ट नसेल ना, तर मी दुप्पट पैसे तुम्हाला देईल, चॅलेंज। पण तुम्हाला एक बघा, एक तुम्हाला सांगेल, एक फक्त तुम्हाला अट आहे, बिफोर स्टार्ट तुम्ही ती नोनी एन्झाईम यूज करण्याच्या पहिले तुम्ही रिपोर्ट घ्या साहेब, आणि आफ्टर 3 मंथ्स परत एक रिपोर्ट घ्या, आणि त्या रिपोर्टमध्ये जर चांगला फरक नसेल ना, तर नक्कीच मी दुप्पट पैसे द्यायला तयार आहे, चॅलेंज।